मम्मा, इट्स यम्मी. आरोही जिभल्या चाटत म्हणत होती. आत्ताच अश्विनीने तिच्यासाठी केक बनवला होता. आरोहीला केक आवडलेला पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. चल, हा घे आणि आजी आणि बाबांना पण देऊन ये. अश्विनी आरोहीच्या हातात प्लेट देत म्हटली. आरोहीने प्लेट घेतली आणि बाहेर आली. आजी, बाबा, केक. आरोही हॉलमध्ये येताच ओरडली. अगं हळू ओरड ग बाई, तुझ्या आजीला हाय बीपी आहे. कमलाबाई तिच्या हातातून प्लेट घेत म्हटल्या. दिलीपरावांनी पण केक घेतला आणि आरोहीचा गाल ओढला. आरोही लगेच आतमध्ये पळत गेली. मम्मा, मला आणखी पाहिजे. आरोही तिच्या निरागस आवाजात म्हटली. मग अश्विनीने तिला आणखी केक दिला. आरू, आपल्या शेजारच्या आंटींना पण देऊन येऊयात, ओके? अश्विनी म्हटली आणि एका प्लेटमध्ये केक घेतला. आई, आम्ही शेजारी चाललोय. काकू कधीपासून म्हणत होत्या की आरोहीला भेटायचंय म्हणून, अश्विनी म्हटली. कमलाबाईंनी केक खात खात फक्त मान हलवली. मग अश्विनी आरोहीला घेऊन अबीरच्या मावशीच्या घरी आली. त्यांनी दार उघडलं आणि आरोहीला पाहून त्यांना खूप आनंद झाला. अगं बाई, किती दिवसांनंतर या छकुलीला बघतीये. अगदी बाहुलीसारखी दिसतीये बघ. अबीरची मावशी आरोहीला उचलून घेत म्हटली. काकू, आज आरोही आलीये ना, म्हणून केक बनवला होता. तुम्ही आणि काका दोघंही खा, अश्विनी म्हटली. अगं बाई, आमच्यात आता तिसरं माणूस पण आहे, विसरलीस का? मावशी म्हटली. ओह सॉरी काकू, ते घाईघाईत विसरून गेले. थांबा, मी आणखी आणते, अश्विनी म्हटली आणि जायला निघाली. पण मावशीने तिला अडवलं. अगं राहू दे. तसंही तुझे काका आज घरी येणार नाहीये. मी आणि अबीर हा केक खाऊ, मावशी म्हटली. मग त्या तिघी आतमध्ये आल्या. आरोही सगळ्या घरात मस्ती करत होती. अश्विनीला तिची काळजी वाटत होती. आरू, बाळा जास्त मस्ती करू नकोस हा, अश्विनी म्हटली. अगं करू देत ग मस्ती, नाहीतरी या घरात लहान बाळ येऊन कित्येक वर्ष निघून गेली, मावशी म्हटल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात हलकेच पाणी आलं. अश्विनीने ते लगेच ओळखलं. काकू, आरोहीला तुमच्या हातच्या कोथिंबीर वड्या खूप आवडतात. तुम्ही मला शिकवता का? अश्विनीने लगेच विषय बदलला. हो तर, माझ्या आरूसाठी मी स्वतः वड्या बनवते. किती दिवस येते इथे? मावशी म्हटल्या. रात्री सोडायचंय तिला, उद्या स्कूल आहे ना, अश्विनी म्हटली. यावेळी तिच्या शब्दातलं दुःख लपवून सुद्धा लपलं नाही. तू ना पुढच्या वर्षी हिला इथे स्कूलला घाल. जरी तुझ्या सासूला जमलं नाही तरी मी तिला सांभाळेन, मावशी लगेच म्हटल्या. त्यांचं ऐकून अश्विनीचा कंठ दाटून आला. खूप वर्षांनंतर कोणीतरी तिच्याशी एवढ्या प्रेमाने बोललं होतं. भलेही त्या तिला सांभाळो किंवा न सांभाळो, पण त्यांचं तिच्याबद्दल काळजी व्यक्त करणंच तिच्या मनाला सुखावून गेलं. असं काही नाही हो मावशी, आई सुद्धा हिला व्यवस्थित सांभाळतील. पण आता ना त्यांना फारसं जमत नाही आणि माझ्या आईला पण हिचा खूप लळा लागलाय. बघू पुढे काय होतं ते, अश्विनी तिच्या सासूची बाजू घेत म्हटली. बर, मी आत्ताच वड्या करायला सुरुवात करते, म्हणजे माझी आरू वड्या खाईल आणि जाताना घेऊनही जाईल. मावशी आरोहीच्या गालावर हात ठेवून तोच हात स्वतःच्या ओठांना लावत म्हटल्या. मम्मा, मला कार्टून बघायचंय, आरोही म्हटली. घरी गेल्यावर बघूयात हा, अश्विनी म्हटली. अगं थांब ग, इतक्या दिवसांनंतर आलाय तुम्ही दोघी, लगेच नाही हं जायचं, मी लावते कार्टून, मावशी रिमोट घेत म्हटल्या. भीम भीम भीम, छोटा भीम छोटा भीम. एका छोट्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज कानावर पडत होता. अबीरने झोपेतच कानावर हात ठेवला. आज रविवार असल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये गेला नव्हता आणि रात्रीच्या जागरणामुळे दुपारी झोप आली होती. आत्ता कुठे झोप लागली होती आणि छोट्या मुलीच्या हसण्याचा, खिदळण्याचा आवाज कानी पडायला लागला. त्याने कानावर हात ठेवताच आवाज बंद झाला. पण यावेळी तो स्वप्नात गेला. स्वप्नात त्याला तीच मुलगी दिसत होती जिला आज त्याने बाहुली घेऊन दिली होती. अंकल, चॉकलेट्स. तिचा नाजूक आवाज येत होता आणि ती हसताना तिच्या गालावरची खळी त्याला सुखावून जात होती.
मम्मा, छोटा भीम जिंकला. त्या लहान मुलीचा आवाज आला आणि पाठोपाठ तिच्या खळखळून हसण्याचाही आवाज आला. झोपेतच अबीरच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल पसरली. ये, मैं हूँ छुटकी, भीम को दूंगी लड्डू. त्या मुलीचा पुन्हा ओरडण्याचा आवाज आला. अबीरने कानावरचा हात कधीच काढला होता आणि आता ते सगळं त्याला स्वप्नात वाटत होतं. भीम, मुझे बचाओ, कालिया ने हमें धोखा दिया है. धडाम. भीम. त्या मुलीचा फुल एक्साइटमेंटमध्ये आवाज येत होता आणि अबीरच्या चेहऱ्यावरची स्माईल अजून ब्राईट होत होती. आरू, अगं सोफ्यावर चढून उड्या नको मारूस, पडशील ना ग. एका बाईचा आवाज आला. हा आवाज थोडा ओळखीचा वाटत होता. आरू, मी काय म्हणतीये, मारे ना आता. त्या बाईचा पुन्हा आवाज आला आणि अबीरच्या चेहऱ्यावरचं स्माईल गायब झालं. हाऊ डेअर शी सेज दॅट. अबीरचं मन स्वप्नातच विचार करू लागलं आणि थोडं घाबरलं. खरंच ती बाई त्या मुलीला मारणार तर नाही ना? तो रेस्टलेस झाला आणि त्याने डोळे उघडले. त्याने आसपास पाहिलं. तो त्याच्या बेडरूममध्येच होता. बाहेरून काहीच आवाज येत नव्हता. तो उठून व्यवस्थित बसला. शिट, हे कसलं स्वप्न होतं? त्याने मनातच स्वप्न आठवण्याचा प्रयत्न केला. त्याला ती छोटी मुलगी आणि ते आवाज सगळं काही नीट आठवत होतं. तो पटकन उठला आणि बाहेर आला. पण बाहेर पूर्ण शांतता होती. मावशी, त्याने हाक मारली. तशी मावशी त्यांच्या बेडरूममधून बाहेर आली. अबीर, काय रे, काय झालं? काही नाही, तू दिसली नाहीस म्हणून हाक मारली. अरे थांब ना, तुला केक देते, मावशी म्हटली आणि किचनमध्ये गेली. येताना एक प्लेट घेऊन आली. हे घे. मावशी त्याच्यासमोर प्लेट पकडत म्हटली. मावशी, आय डोंट लाईक टू इट टू मच स्वीट, तू खा, अबीर म्हटला आणि आतमध्ये गेला. अरे मी खाल्लाय आणि आज तुझे काका पण घरी येणार नाहीयेत, केक खराब होईल रे, मावशी त्याच्या बेडरूममध्ये येत म्हटल्या. अच्छा, खराब होईल म्हणून मी खाऊ का? अबीरने भुवया वर करून विचारलं. अरे अश्विनीने खूप प्रेमाने बनवलाय, उगीच असा वाया घालवू नये ना, मावशी म्हटल्या आणि अबीर थोडा चमकला. ओके, तो एवढंच म्हटला आणि त्यांच्या हातून प्लेट घेऊन टेबलवर ठेवली. मावशी हसल्या आणि मग बाहेर निघून आल्या. अबीरने एकदा प्लेटकडे पाहिलं आणि मग त्यातून केकचा एक तुकडा उचलला. त्याने तो खायला सुरुवात केली. केक खरंच चांगला होता असं त्याला वाटून गेलं. अश्विनी आरोहीला घेऊन रिटर्न चालली होती. आरोहीने आजी आणि बाबांना पप्पी दिली आणि मग त्या दोघी बसमध्ये गेल्या. मम्मा, आरोहीने हाक मारली. अश्विनी तिच्या शेजारच्या सीटवर बसली होती. तिने प्रेमाने आरोहीकडे पाहिलं. मम्मा, स्कूलमध्ये सगळे मला चिडवतात. आरोही तक्रारीच्या सुरात म्हटली. कशावरून? अश्विनीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. मला पप्पा नाहीयेत ना, म्हणून. आरोही उदासपणे म्हटली आणि अश्विनीच्या काळजाचा ठोका चुकला. यावर काय बोलायचं तिला खरंच कळत नव्हतं. मम्मा, तिथे सगळ्यांची मम्मा आणि पप्पा येतात, माझं कोणीच येत नाही. तू पण नाही येत. सगळे मला म्हणतात की मी अनाथ आहे. आरोही म्हटली. यावेळी तिच्या डोळ्यात थोडं पाणी तरळलं. अश्विनीला पण तिचं बोलणं ऐकून रडू आलं. पण तिने स्वतःला सावरलं. जे नशिबात आहे ते तर होणारच, ते कुणीच रोखू शकत नाही. आरू, नेक्स्ट इयर पासून मम्मा तुला रोज सोडायला येईल, ओके? अश्विनी तिला समजावत म्हटली. मम्मा, स्कूलमध्ये फंक्शन होतं ना, तेव्हा सगळ्यांचे पप्पा आले होते. ते त्यांच्यासोबत खेळत होते. पप्पा खूप छान असतात ना. तू मला पण एक पप्पा आणून दे ना, आरोही म्हटली. आणि यावेळी अश्विनी जास्तच विचारात पडली. बाळा, असे पप्पा आणता येत नाहीत ग, ते देवाघरी गेलेत ना, अश्विनी म्हटली. आणि आरोहीने तोंड पाडलं. तिने पुन्हा काहीतरी विचार करून अश्विनीकडे पाहिलं
पण यावेळी अश्विनीच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून ती गप्प बसली. मम्मा, डोंट वरी. माझ्यासाठी तूच सगळ्यात स्पेशल आहे. पण प्रॉमिस कर, तू दर रविवारी मला भेटशील. आरोही हात पुढे करत म्हटली, येस माय स्वीटी, प्रॉमिस. अश्विनी हसत आणि तिच्या हातावर हात ठेवत म्हटली. मग तिने आरोहीला सोडलं. येताना तिचं मन खूपच दुःखी होतं. ती मनातच नशिबाला कोसत होती. आरोहीसाठी तिला वाईट वाटत होतं. तिला एकटीला राहण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण आरोहीला तिच्या पप्पांची गरज होती. देव किती निर्दयी आहे असा विचार करतच ती घरी आली. एव्हाना रात्र झाली होती, त्यामुळे उद्या काय काय करायचं त्याचा विचार करत ती बेडवर पडली. पण काही केले आरोही आज जे तिला बोलली ते तिच्या मनातून जात नव्हतं. मग तिने फोन घेतला. आरतीचा गुड नाईटचा मेसेज आला होता. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. अश्विनीने तिला रिप्लाय केला. आरती, तू जागी आहेस का? अश्विनीने मेसेज केला आणि वाट पाहायला लागली. दुसऱ्याच मिनिटाला तिचा फोन वाजला. अश्विनीला आनंद झाला. बोल ना, मी जागीच आहे. आज खूप एकटं एकटं फिरतीये, बाबा काळजीत म्हटले. तशी अश्विनी त्यांच्या बेडरूममध्ये गेली. तिची सासू छातीवर हात ठेवून जोरजोरात श्वास घेत होती. डॉक्टर, डॉक्टर, कमला ओरडत होत्या. अश्विनी घाबरली, पण लगेच तिला डॉक्टर अबीर आठवला. आता रात्रीचे 11 वाजले होते, पण सासूची अवस्था पाहता तिने पटकन निर्णय घेतला. बाबा, मी आलीच, अश्विनी म्हटली आणि बाहेर आली. तिने शेजारच्या डोअरची बेल वाजवली. ती घाबरलेली होती, त्यामुळे तिचा बेल वाजवण्याचा स्पीड जास्त होता. थोड्याच वेळात दार उघडलं गेलं. दारात अबीरच होता. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन उमटले. डॉक्टर पटेल, प्लीज आमच्या घरी येता का? माझ्या सासूबाईंना काहीतरी झालंय, प्लीज, अश्विनी लगेच म्हटली. अबीर लगेच तिच्या मागोमाग तिच्या घरात गेला. अबीरची मावशी पण त्यांच्यासोबत आली. कमलाबाई अजूनही जोरजोरात श्वास घेत होत्या आणि सारखी छाती पकडत होत्या. अबीरने पटकन कमलाबाईंचा हात पकडून चेक केलं. मग त्यांची फाईल बघितली. आंटी, कूल डाऊन, काहीच झालं नाहीये तुम्हाला. थोडंसं ब्लड प्रेशर हाय झालंय, रिलॅक्स. अबीर त्यांना धीर देत म्हटला. माझ्या छातीत दुखतंय, कमलाबाई म्हटल्या. ते बीपी हाय असल्यामुळे दुखतंय, थोड्याच वेळात नॉर्मल होईल. कूल डाऊन, घाबरू नका. तुम्ही घाबरल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. आता कमलाबाई थोड्या थोड्या शांत व्हायला लागल्या. किचन कुठे आहे? अबीरने विचारलं. काय हवंय? मी बनवते, अश्विनी म्हटली. मी बनवतो, तुला नाही जमणार, अबीर म्हटला आणि रूममधून बाहेर आला. समोरच किचन होतं. त्याने काहीतरी बनवलं आणि ते कमलाबाईंना प्यायला दिलं. आता त्या थोड्या शांत झाल्या. मी तुम्हाला एक गोळी लिहून देतो, ती आत्ता द्या आणि उद्या एकदा हॉस्पिटलमध्ये चेक करा. यांचं वय जास्त आहे, त्यामुळे उगीच रिस्क नको, अबीर म्हटला. आणि तिथल्याच एका पेजवर त्याने एका टॅबलेटचं नाव लिहिलं आणि ते दिलीपरावांच्या हातात दिलं. खरं तर दिलीपरावांना पाहून त्याला त्या छोट्या मुलीची आठवण झाली होती, पण त्याला ती घरात कुठेच दिसली नाही. तिला पाहण्यासाठी तो किचनच्या बहाण्याने पूर्ण घर फिरला, पण ती दिसली नाही. अश्विनीची रूम ओपनच होती आणि तिचा बेड पण दिसत होता. त्यांनी बाहेरूनच नजर टाकली. डॉक्टर, ही गोळी आत्ताच द्यावी लागेल का? दिलीपराव म्हटले. हो, म्हणजे आत्ता रात्री त्यांना आराम हवाय. गोळी नाही घेतली तर कदाचित त्यांना पुन्हा त्रास होऊ शकतो, अबीर म्हटला. बाबा, मी आणते, अश्विनी दिलीपरावांच्या हातून कागद घेत म्हटली. अगं पण 11 वाजले, एवढ्या रात्री. दिलीपराव पुढे काही बोलणार त्याच्या आधीच अश्विनी त्यांना म्हटली. काळजी करू नका, मी व्यवस्थित आणते. अगं अश्विनी, राहू दे, अबीर घेऊन येशील ना रे? मावशी, ज्या एवढ्या वेळ तिथेच उभ्या राहून बघत होत्या, त्या म्हटल्या. नाही नको, मी आणते ना, खालीच आहे मेडिकल, अश्विनी म्हटली आणि तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. मावशी आणखी काही बोलत होती, पण तिने ऐकलं नाही. यांना ती गोळी द्या,
अबीर म्हटला आणि बाहेर पडला. मावशी थोडा वेळ तिथेच थांबल्या. अश्विनी पटकन बाहेर आली आणि लिफ्टमध्ये शिरली. लिफ्ट बंद होणार तेवढ्यात मध्येच थांबली आणि अबीर लिफ्टमध्ये आला. अश्विनीला थोडं आश्चर्य वाटलं. तुम्ही कशाला आलात? मी जातच होते, अश्विनी अडखळत म्हटली. ती गोळी इथल्या मेडिकलमध्ये नाही मिळणार, अबीर लिफ्टचं बटन दाबत म्हटला. अश्विनी काहीच बोलली नाही. ती अगोदरच घाबरली होती. त्यामुळे तिला कधी एकदा ती गोळी मिळतीये असं झालं होतं. ती त्याच्या मागोमाग गेली. मी गाडी घेऊन येतो, अबीर म्हटला आणि पार्किंग लॉटमध्ये गेला. अश्विनी बाहेरच उभी राहिली. दुसऱ्याच मिनिटाला ब्लॅक लॅम्बोर्गिनी पार्किंग लॉटमधून बाहेर आली. अश्विनी क्षणभर त्या गाडीकडे डोळे फाडून बघतच राहिली. रात्रीच्या लाईटमध्ये ती ब्लॅक गाडी जबरदस्त सेक्सी दिसत होती. कोणीही प्रेमात पडेल अशी. अबीर आणि त्याची गाडी एकमेकांना परफेक्ट सूट करत होते. गेट इन, त्याचा आवाज आला. त्याने दार उघडलं. ती लगेच त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली. सीट बेल्ट, तिने सीट बेल्ट बांधला आणि त्यांच्या गाडीने स्पीड घेतला. ही गाडी जबरदस्त कम्फर्टेबल होती. त्या दिवशी नीता आणि ती अबीरसोबत दुसऱ्या गाडीतून गेल्या होत्या, त्यामुळे ही गाडी पाहिलीच नव्हती. डोंट वरी, शी इज फाईन, अबीर कार ड्राईव्ह करत करत म्हटला. तशी अश्विनी थोडी रिलॅक्स झाली. तिने खिडकीतून बाहेर बघितलं. सगळीकडे फक्त लाईट्स दिसत होते. रस्त्यावर खूपच कमी वर्दळ होती. एकदम शांतता होती. गाडीमध्ये मंद संगीत सुरू होतं. त्याचा गोड आवाज कानावर पडत होता. तिला हे वातावरण खूपच आवडलं. इथेच कायम राहावं असा विचार तिच्या मनात चमकून गेला. तिने गाडीतलं संगीत बारकाईने ऐकायचा प्रयत्न केला. तेव्हा तिला कळलं की ते एका जुन्या हिंदी गाण्यांचं म्युझिक होतं, जे गिटारवर वाजवलं जात होतं. त्या संगीतासोबतच त्या गाण्याचे शब्द तिच्या मनात घुमू लागले, कारण ते तिचं आवडतं गाणं होतं. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया. I'll just go and get the pills. Don't come out. अबीरच्या आवाजाने अश्विनी भानावर आली. तिने लगेच आसपास पाहिलं. समोर मेडिकल दिसत होतं. मी घेऊन येते ना, तुम्ही बसा, अश्विनी अडखळत आणि सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करत म्हटली. वेट फॉर मी. अबीर तिचं न ऐकताच बाहेर पडला. ती खिडकीतून बघत होती. तो मेडिकलमध्ये गेला तेव्हा तिथे फारशी गर्दी नव्हती, पण तो जाताच तिथले सगळे लोक त्याला बघत होते. जाईल तिथे इम्प्रेशन मारण्यात तो पटाईत होता. गोळ्या घेऊन तो लगेच गाडीत येऊन बसला आणि गाडी स्टार्ट केली. पुन्हा गाडीत पूर्ण शांतता, त्यांची बिल्डिंग येईपर्यंत. बिल्डिंग येताच त्याने गाडी थांबवली. गेट डाऊन, मी पार्क करून आलो, अबीर म्हटला. अश्विनी तिचा सीट बेल्ट ओपन करू लागली, पण आत्ता तिला तो ओपन होत नव्हता. तिने थोडा प्रयत्न केला, पण व्यर्थ. तो वाट बघत होता. ओपन होत नाहीये. शेवटी ती त्याला म्हटली. तो तिच्या बाजूला थोडा झुकला. त्याने एक हात तिच्या खांद्याच्या मागच्या सीटवर ठेवला आणि दुसऱ्या हाताने सीट बेल्ट ओपन करू लागला. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खूप जास्त जवळ होता. तिने सीटला डोकं टेकवलं होतं. तो तिच्या इतक्या जवळ होता की त्याच्या बॉडी स्प्रेचा सुगंध तिला जाणवत होता. बाहेरून बघणाऱ्याला ते दोघं इंटिमेट पोजमध्ये वाटले असते. सीट बेल्ट निघताच तो बाजूला झाला आणि तिने आत्तापर्यंत आतमध्ये धरलेला श्वास सोडला. ती पटकन गाडीतून बाहेर पडली आणि आता तिच्या लक्षात आलं की तिचे हार्टबीट्स पण वाढलेत. तिने तशीच लिफ्ट गाठली. ती घरी आली तेव्हा तिचे सासरे सासूजवळ बसले होते. अश्विनी, अगं किती वेळ, दिलीपराव म्हटले. बाबा, ते जरा दूर जावं लागलं, अश्विनी म्हटली. तिने गोळी आणि पाणी सासूला दिलं. मग कमलाबाई झोपल्या. सगळं झाल्यानंतर अश्विनी तिच्या बेडरूममध्ये आली आणि बेडवर झोपली. तिने फोन घेऊन पाहिलं. तिने टाईप केलेला मेसेज तसाच होता, अजून सेंड केला नव्हता आणि आता आरती ऑनलाईन पण दिसत नव्हती. मग तिने तो मेसेज डिलीट केला आणि फोन ठेवून झोपली. दुसऱ्या दिवशी अश्विनीने हाफ डे घेतला होता आणि कमलाबाईंना घेऊन सरकारी दवाखान्यात गेली. नवरा पोलीस होता.
त्यामुळे त्यांच्या मेडिकलचा खर्च सरकार करत होतं. मग दुपारी ती ऑफिसमध्ये आली. तिला पाहून नीताला खूप आनंद झाला. आशू, अगं तुझी सासू लवकर नाही जाणार बघ. तू काही काळजी करू नकोस. अश्विनीने तिला आधीच सगळं सांगितलं होतं. अश्विनी कॉम्प्युटर ऑन करत म्हटली, आशू, त्या डॉक्टरला तू कालच डिझाईनचं विचारायला हवं होतंस. अगं तेव्हा सिच्युएशन काय होती आणि माझ्या लक्षातही आलं नाही. आता फोन करूयात ना, अश्विनी म्हटली आणि तिने अबीरचा नंबर डायल केला. आपण ज्या नंबरशी संपर्क करत आहात तो नंबर सध्या बंद आहे, फोनवरची बाई शुद्ध मराठीत म्हटली. मग अश्विनी आणि नीता त्यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी मिस्टर पाटलांच्या घरी गेल्या. इकडे अबीर हॉस्पिटलमध्ये आले आले ऑपरेशनमध्ये बिझी झाला. त्यामुळे त्याने फोन ऑफ करून ठेवला होता. दुपारच्या दरम्यान तो फ्री झाला. फोन ऑन करताच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवरचं नाव पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. तरीही त्याने फोन रिसीव्ह केला. हाय डॅड, अबीर चेअरवर डोकं टेकवून म्हटला. अबीर, कब से कॉल कर रहा हूं. सुन ना, कल से फिर हमारे नए गेम का पूरा प्लान इंटरनेट पे डिस्क्लोज हो गया. इससे कंपनी को बहुत नुकसान हो रहा है. तू समझ रहा है ना. अबीरचे डॅड टेन्शनमध्ये बोलत होते. डैड, मैं पिछले 6 महीने से यही सुन रहा हूं. आपको बोला है पुलिस को बताओ, मुझे क्यों बता रहे हो. अबीर वैतागून म्हटला. पुलिस इन्वॉल्व हो गई तो फिर कंपनी की रेप्यूटेशन को खतरा है. और मैं तुझे क्यों बता रहा हूं ये तुझे अच्छी तरह से पता है. एक तू ही है जो इन सब का पता लगा सकता है, वो भी कुछ ही घंटों में. आखिर ये कंपनी तेरी ही तो है. अबीरचे डॅड म्हटले आणि अबीर हसायला लागला. डैड, जरा फिर से बोलो, ये कंपनी मेरी है. रियली डैड, 6 साल पहले जब मुझे जरूरत थी तब आपने ही बोला था कि वो कंपनी अब मेरी नहीं है और अब सडनली मेरी हो गई. व्हॉट अ जोक. अबीर विषादपणे हसत म्हटला. तेवढ्यात फोनवरचा आवाज बदलला. अबीर, बाळा ऐक ना डॅडचं. अरे असं काय करतोयस. किती वर्ष तीच गोष्ट घेऊन बसणार आहेस. त्याच्या आईचा आवाज आला आणि त्याचं हृदय थोडं सॉफ्ट झालं. मॉम, आता ते तुझ्याकडून त्यांची कामं करून घेणार आहेत का. अबीर, नको ना रे असं वागूस. अरे बाळा, आता त्यांना तुझी गरज आहे. कर ना रे त्यांचं काम प्लीज. अबीरची आई काकुळतीने म्हटली. ओके, मला वेळ मिळाला की करेल. अबीर, अरे ऐक ना, हा तुझा विला कधी रेडी होणार आहे. आम्ही सगळे खूप मिस करतोय तुला. आम्हाला विला पण बघायचा आहे. अबीरची आई म्हटली. झाला की कळवतो. एनिवेज, बाय मॉम. अबीरने फोन ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याने वेळ पाहिली. 3 वाजले होते. नेक्स्ट ऑपरेशनला अजून बराच वेळ होता. त्याने पटकन त्याचा लॅपटॉप काढला आणि ओपन केला. आता त्याची बोटं सराईतपणे लॅपटॉपवर पडू लागली आणि स्क्रीनवर बरेच किचकट कोड दिसू लागले. आता बऱ्याच वेगवेगळ्या साईट्स ओपन होऊ लागल्या. बऱ्याच विंडोज ओपन होत्या. त्यात एका विंडोवर AP एंटरप्राइजेसची काहीतरी इन्फॉर्मेशन दिसू लागली. त्याची बोटं पटापट चालत होती आणि समोरचे कोड पटापट चेंज होत होते. अवघ्या अर्ध्या तासातच त्याच्या चेहऱ्यावर इच्छित साध्य झाल्याचं समाधान दिसू लागलं. पण त्यातून जी लोकेशन्स दिसली ती बघून मात्र तो थोडा शॉक झाला. त्याने ती सगळी इन्फो फोनमध्ये घेतली आणि लॅपटॉप बंद करून टाकला. तेवढ्यात राज दारातून आतमध्ये आला. हॅलो डॉक्टर अबीर. राज त्याच्या समोरच्या चेअरवर बसत म्हटला. राजचे कपडे थोडे चुरगळले होते आणि तो थोडा थकल्यासारखाही वाटत होता. हॅलो, व्हॉट्सअप. अबीर म्हटला. एका छोट्या मुलाची केस आली आहे. ब्रेन ट्यूमर, प्रायमरी स्टेजला आहे. राज म्हटला. लेट्स सी. अबीर म्हटला आणि लगेच उठला. ते दोघंही एका कॉमन वॉर्डमध्ये आले. पण वॉर्ड बघून अबीर शॉक झाला, कारण पूर्ण वॉर्ड छोट्या छोट्या मुलांनी भरला होता. त्यांनी राजकडे पाहिलं. राजने भुवया उडवल्या. तेव्हा अबीरच्या लक्षात आलं की राज एवढा का थकलाय ते. नक्कीच मुलांनी याला पिडलेलं दिसतंय. अबीरने लगेच नर्सला बोलावून घेतलं. लिली, हे काय, इतकी सगळी मुलं इथे काय करताय. हे हॉस्पिटल आहे. अबीर थोडा रागात म्हटला.
सर, तो मुलगा अनाथाश्रमातून आहे. त्याचे सगळे फ्रेंड्स आले त्याला ऍडमिट करायला, लिली म्हटली. अबीरला आश्चर्य वाटलं. अनाथाश्रम? तिथली मुलं हे हॉस्पिटल अफोर्ड करू शकतात? अबीर म्हटला. सर, ते कोणीतरी मोठ्या माणसाने ऑपरेशनसाठी फंड दिलाय, लिली म्हटली. ओके, या मुलांना बाहेर काढा. अबीर समोरच्या लहान लहान मुलांकडे बघत म्हटला. सर, ते ऐकत नाहीये. मी केव्हापासून त्यांच्या मागे लागले होते, पण नुसता दंगा करतात आणि मग जास्त ओरडले की रडतात. काही काही मुलं तर खूपच लहान आहेत, लिली म्हटली. ओके, अबीर सुस्कारा सोडत म्हटला आणि त्या मुलांमधून वाट काढू लागला. किड्स, गिव्ह मी अ स्पेस. आय एम अ डॉक्टर. अबीर त्या मुलांना बाजूला करत म्हटला. शेवटी तो कसा बसा त्या छोट्या मुलाच्या बेडजवळ आला. बेडवर खूपच क्यूट मुलगा झोपला होता आणि तो त्याच्या मित्रांसोबत हसत खेळत होता. हे किड, व्हॉट्सअप? अबीरने त्याला चेक करत विचारलं. डॉक्टर अंकल, माझा बेस्ट फ्रेंड हरवलाय. प्लीज तुम्ही शोधून आणा ना. तो मुलगा लगेच म्हटला. कोण फ्रेंड? कुठे हरवलाय? अबीरने विचारलं. इथे आमच्यासोबत आला होता, पण आता दिसत नाहीये. बाथरूमला जातो म्हणून गेला होता. प्लीज शोधा ना, त्याच्याशिवाय मी ऑपरेशन करणार नाही. तो मुलगा म्हटला. ओके, फाईन. नर्स आंटी शोधतील त्याला. आणि डोंट वरी, तो इथे कुठेच हरवणार नाही. अबीर त्याचं बीपी चेक करत म्हटला. आय नो अंकल, तो कधीच हरवणार नाही. तो खूप स्मार्ट आहे, खूप म्हणजे खूप. तो मुलगा खूप क्यूट स्माईल करत म्हटला. अबीरने चेकअप करून काही टेस्ट करायला सांगितल्या आणि तो पुन्हा केबिनमध्ये आला. त्याची पुढची सर्जरी कॅन्सल झाली होती, त्यामुळे त्याच्याकडे खूप वेळ होता. त्यांनी काढलेल्या लोकेशनवर जायचं ठरवलं, पण त्या अगोदर वॉशरूममध्ये जाऊन येऊ असा विचार केला. तो वॉशरूममध्ये गेला तेव्हा बेसिनच्या तिथे एक छोटा मुलगा त्याची झीप उघडण्याचा प्रयत्न करत होता. अंकल अंकल, झीप उघडा ना, प्लीज लवकर. तो मुलगा अबीरला पाहताच ओरडला. अबीरने मागचा पुढचा विचार केला नाही आणि खाली वाकून त्याची झीप उघडू लागला. झीप अडकल्यासारखी वाटत होती. चॅम, असे कपडे कशाला घालायचे ज्याची झीप उघडताच येत नाही? अबीर वैतागून म्हटला. तेवढ्यात झीप ओपन झाली आणि अबीरच्या मानेवर आणि कपड्यांवर गरम पाण्याचा शिडकावा झाला. शिट! अबीरच्या तोंडून फक्त एवढंच निघालं. आय एम सॉरी अंकल, आय एम रिअली सॉरी. तो मुलगा पॅन्ट पकडून तसाच आतमध्ये गेला आणि दार लावून घेतलं. अबीर जबरदस्त शॉक झाला होता. त्याने आरशात स्वतःला पाहिलं. आता त्याला वासही यायला लागला होता. थोडं रागानेच त्याने तोंड आणि मान पाण्याने धुतली. त्याने त्याचा कोट पण काढला, पण त्याचा शर्ट सुद्धा भिजला होता. त्याला जबरदस्त राग आला. हे चॅम्प, किती वर्षांचा आहेस? तुला आतमध्ये जाईपर्यंत कंट्रोल करता येत नाही का? अबीर बाहेरून रागाने म्हटला. सॉरी अंकल. आतून निरागस आवाज आला. कम आउट. अबीर दारावर हात मारत म्हटला. नो अंकल, आय एम सॉरी, प्लीज. आतून पुन्हा आवाज आला. चॅम्प, व्हॉट्स युअर नेम? कम आउट, फास्ट. अबीर रागात म्हटला. अंकल, आय सेड आय एम सॉरी. तुम्ही असं समजा ना की तुमच्याच मुलाने असं केलंय. आतून आवाज आला. त्याचं मन थोडं सॉफ्ट झालं, पण हे तसं कधीच करत नाही हे त्याला आठवलं आणि मग पुन्हा त्याला राग आला. पण आता तू काय करू शकत होता? तो एक छोटा मुलगा होता शेवटी. अबीरने थोडा रागानेच दारावर हात मारला आणि वॉशरूममधून बाहेर आला. ओहो, डॉक्टर अबीर, काय झालं तुम्हाला? लेट मी हेल्प यू. शोभना अबीरला भिजलेलं येताना पाहून लगेच पुढे झाली. नो नीड, आय हँडल. अबीर म्हटला. वेट डॉक्टर अबीर, मी नर्सकडून दुसरे कपडे आणते तुम्हाला. शोभना म्हटली आणि थोड्याच वेळात अबीरच्या केबिनमध्ये दुसरे कपडे घेऊन आली. अबीरने चेंज केलं आणि पुन्हा केबिनमध्ये आला तर शोभना तिथेच होती. ही छोटी मुलं ना खूप शैतान आहेत. डॉक्टर राजला पण सकाळपासून पिडलंय. आता जोपर्यंत तो छोटा मुलगा इथे तोपर्यंत हॉस्पिटल असंच राहणार.
शोभना हसत म्हटली, डॉक्टर शोभना, बाहेर खूप सारे पेशंट दिसत होते. तुम्ही जाऊन हँडल करा. अबीर चेअरवर बसत म्हटला, हो, जातेच. मी फक्त तुम्हाला हेल्प करायला आले होते. शोभना नाखुशीने उठली आणि तिथून निघून गेली. अबीरने पुन्हा एकदा लोकेशन चेक केलं आणि तो बाहेर पडला. डॉक्टर अबीर, मागून आवाज आला. तसा अबीर, जो कारचं डोअर ओपन करत होता, तो थांबला. व्हॉट हॅपन? अबीरने राजला विचारलं. डॉक्टर अबीर, माझी शिफ्ट झालीये. मी पण येऊ का तुमच्यासोबत? राजने विचारलं. अबीरने थोडा विचार केला आणि त्याला कारमध्ये बसण्यासाठी सांगितलं. डॉक्टर अबीर, युअर कार इज एक्सलंट. राज कारचं निरीक्षण करत म्हटला. अबीर म्हटला, मी आत्ता ऐकलं की कोणीतरी छोट्या मुलाने तुमच्या कपड्यावर सुसू केली. राज अडखळत म्हटला. तसा अबीरला तो छोटा मुलगा आठवला. त्याचा चेहरा व्यवस्थित आठवत नव्हता, पण तो खूप क्यूट होता, एवढं मात्र नक्की. वॉशरूममधला तो किस्सा आठवून आता अबीरच्या ओठांवर हलकं स्माईल आलं. डॉक्टर राज, तुला जेव्हा मुलं होतील ना, तेव्हा कदाचित तुलाही हे एक्सपिरियन्स करावं लागेल. अबीर हसत म्हटला. हो, पण आत्ता आपण दोघं अनमॅरिड आहोत आणि तरीही आज आपल्याला खूप काही एक्सपिरियन्स करावा लागलाय. राज वैतागून म्हटला. तू काय एक्सपिरियन्स केलंस? अबीरने विचारलं. काय नाही केलं ते विचारा. सकाळपासून फक्त किलबिलाट ऐकू येतोय. कुणाला ओरडलं की लगेच रडायला सुरुवात करताय. एवढ्या लहान मुलांना कोण हॉस्पिटलमध्ये आणतं? त्या आश्रमवाल्यानं सांगायला हवं. सकाळपासून एकेकाला खांद्यावर घेऊन खांदा दुखायला लागलाय माझा. राज खांदा हलवत म्हटला. अबीर मोठ्याने हसला. डॉक्टर राज, रिलॅक्स. खूप छोटी मुलं आहे आणि उद्यापासून सगळी येणार नाहीये. आज पहिलाच दिवस होता म्हणून आली होती. उद्यापासून त्या मुलाचा फक्त बेस्ट फ्रेंड त्याच्याजवळ राहील. मी ऑलरेडी त्या आश्रमच्या हेडशी बोललोय. अबीर म्हटला. थँक गॉड. पण त्यांनी आपल्या हॉस्पिटलचा रूल मोडलाय, शांततेचा. राज म्हटला. यावेळी अबीर काहीच बोलला नाही. तो आजूबाजूला बघत होता, काहीतरी शोधत असल्यासारखा. शेवटी त्याने एका किंडरगार्टन समोर गाडी थांबवली आणि खाली उतरला. डॉक्टर अबीर, इथे काय? राजने पण गाडीतून उतरत विचारलं. आय डोंट नो. अबीर थोडा गोंधळून म्हटला. त्याने पुन्हा एकदा फोन पाहिला आणि मग आजूबाजूला बघायला लागला आणि एके ठिकाणी त्याला कॅफे दिसला. तो लगेच तिथे गेला. हॅलो, एक्सक्यूज मी. अबीर त्या कॅफे मालकाच्या समोर जाऊन उभा राहिला. हा, बोला. तो कॅफेवाला म्हटला. इथे इंटरनेटसाठी लोक येतात ना? अबीर इकडे तिकडे बघत म्हटला. नाही, हा पब्लिक सायबर कॅफे नाहीये. हा फक्त शैक्षणिक कामासाठी वापरला जातो. इथे फक्त छोटी मोठी मुलं येतात कम्प्युटर शिकण्यासाठी. तो माणूस म्हटला आणि अबीरला शॉक बसला. असं कसं शक्य आहे? तुमच्या इथे कोण कोण काम करतं? कोण कोण कम्प्युटर यूज करतं? अबीर म्हटला. हे बघा, तुम्ही पोलीस आहात का? नाही ना? मग कशाला सगळं विचारताय? आणि तसंही गव्हर्नमेंटचाच कॅफे, मुलांसाठी फक्त. मोठी माणसं इथले कम्प्युटर यूज करू शकत नाही. तो माणूस ठामपणे म्हटला. अबीरचा नाईलाज झाला, पण त्याला त्याच्या कम्प्युटर स्किलवर जबरदस्त विश्वास होता. त्याने हाच ॲड्रेस शोधला होता. इथूनच कोणीतरी त्याच्या कंपनीचे डिटेल्स हॅक करून पब्लिक करत होतं. पण कोण? आणि या छोट्या मुलांच्या कॅफेमधून का? नक्की कोण हे सगळं करतंय आणि कशासाठी? कारण फक्त त्याचीच गेमची कंपनी टार्गेट केली जात होती. गेम लॉन्च व्हायच्या अगोदरच तो पब्लिक होत होता. त्यामुळे कंपनीला मागच्या 6 महिन्यांपासून नुकसान होत होतं. अबीर तिथून बाहेर पडला. डॉक्टर अबीर, काय झालंय? राजने न राहवून विचारलं. डॉक्टर राज, कोणीतरी आमच्या कंपनीला टार्गेट करून हॅक करतंय आणि आमचे गेम्स चोरतंय आणि ते सगळं इथून होतंय असं मला वाटतं. अबीर म्हटला. पण तुम्हाला कसं कळलं की ते सगळं इथून होतंय? राजने विचारलं. कारण मी पण एक हॅकर आहे. फक्त मी ते करत नाही. अबीर म्हटला. पण यावेळी त्याने राजपासून नजर चोरली.
त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स राजला दिसले नाही. पण राजसाठी हा खूप मोठा धक्का होता. एक डॉक्टर हॅकर कसा काय असू शकतो? डॉक्टर अबीर, तुम्ही जोक करताय ना? राज म्हटला. कारण डॉक्टर आणि हॅकर हे कम्प्लीट अपोजिट फील्ड आहे. जे तुला समजायचे ते समज, अबीर म्हटला आणि कारचं दार ओपन केलं. पण तो अचानक थांबला. राजने त्याच्याकडे पाहिलं. तो किंडरगार्टनच्या दिशेला बघत होता. राजने त्याची नजर फॉलो केली. तेव्हा त्याला कळलं की अबीर एका छोट्या क्यूट मुलीकडे बघतोय. ती मुलगी समोरच्या गार्डनमध्ये खेळत होती. ती सीसॉवर बसली होती. डॉक्टर अबीर, तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात का? राज पण त्या मुलीकडे बघत म्हटला. डोंट नो, अबीर निर्विकारपणे म्हटला आणि कारमध्ये बसला. मग राज पण कारमध्ये बसला. पण दुसऱ्याच मिनिटाला अबीर पुन्हा कारमधून उतरला आणि त्या किंडरगार्टनच्या दिशेला गेला. राज काहीच न बोलता त्याला फॉलो करत होता. अबीरने शेजारच्या दुकानातून चॉकलेट, काही बिस्किटांचे पुडे आणि बाकीचा खाऊ घेतला आणि त्या किंडरगार्टनमध्ये गेला. रिसेप्शनमध्ये एक तरुण मुलगी बसली होती. अबीरला पाहताच उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं आणि ती एकटक अबीरकडे बघत होती. इच्छा असूनही तिला तिची नजर हटवता येत नव्हती. आय वॉन्ट टू मीट समवन, अबीर म्हटला. पण ती मुलगी अजूनही त्याच्याकडेच बघत होती. हॅलो, आम्हाला भेटायचंय कोणाला तरी, जागे व्हा, राज त्या मुलीसमोर चुटकी वाजवत म्हटला. तशी ती मुलगी भानावर आली. तिने राजकडे एकदा रागाने पाहिलं आणि पुन्हा अबीरकडे प्रेमाने पाहिलं. राजला तिचा जबरदस्त राग आला. सर, बसा ना. कुणाला भेटायचंय तुम्हाला? तुम्ही कुणाचे रिलेटिव्ह आहात का? एकदम नाजूक आवाजात त्या मुलीने विचारलं. मला तिचं नाव माहीत नाही. मी इथे